नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। बदलापूर आणि कर्जत या दोन स्थानकाच्या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या या दोन लाईनला कॅबिनेटद्वारा काल मंजुरी देण्यात आलेली आहे। या दोन लाईनचा जो एकूण डिस्टन्स आहे तो 32 किलोमीटरचा आहे। ट्रॅक किलोमीटर याच्यामध्ये 65 किलोमीटरचा ट्रॅक आहे जो केला जाणार आहे। याची एकूण किंमत ही 1324 करोड रुपये आहे, ज्यातील 50% हा खर्च जो आहे तो महाराष्ट्र शासनाद्वारे केला जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर 8 मेजर आणि 106 मायनर ब्रिज म्हणजे पूल बनवले जाणार आहेत। याशिवाय एक RUB आणि सध्या उपलब्ध असलेल्या 6 स्टेशन हे याच्यामध्ये देखील बनवले जाणार आहेत। याच्यामध्ये याचा जे मुख्य फायदा आहे तो मुंबईवरनं चेन्नईकर जाणाऱ्या रूटचा हा एक अविभाज्य भाग आहे। यासोबतच प्रामुख्याने सबर्बन जे सेक्शन आहे या सबर्बनमधल्या महत्त्वाच्या दोन स्थानकांना किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कर्जतकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय आहे। याच्यापूर्वी आपण कल्याणपासून बदलापूरपर्यंतची तिसरी आणि चौथी लाईन या दोन लाईनचं सँक्शन केलेलं होतं। बदलापूरपासून कर्जतपर्यंतचा हे दोन लाईन आता सँक्शन झाल्यानंतर यासोबतच काही महिन्यांपूर्वी लोणावळ्यापासून पुण्यापर्यंतची देखील तिसरी आणि चौथी मार्गिका ही सँक्शन झालेली आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पुण्यापर्यंत ऑलमोस्ट जर फक्त घाटचा कर्जतपासून लोणावळ्यापर्यंतचा पोर्शन सोडला तर बाकीच्या सगळ्या पोर्शनमध्ये 4 मार्गिका ह्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये जो फायदा आहे याच्यामध्ये साधारणपणे आपण जर प्रवाशांसाठी पाहिलं तर सबर्बनचे जे साधारणपणे 15-1 लाख प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। सोबतच आपण पनवेलपासून कर्जतपर्यंत जो 2 ॲडिशनल लाईन बनवतो आहोत त्यातून कर्जतपर्यंत पोहोचणाऱ्या प्रवाशांना दोनही गोष्टींचं एकतर गर्दीचं विभाजनसुद्धा होणार आहे आणि सोबतच तिथे पोहोचण्यासाठीचा जो वेळ आहे तो देखील कमी होणार आहे। यामध्ये बाकीचे जर आपण फायदे पाहिले तर जी मालवाहतुकीमध्ये साधारणपणे 7.2 मिलियन टन इतका जी मालवाहतूक आहे ती प्रतिवर्षी यातून वाढणार आहे, ज्यातून इथे रोजगाराच्या संधी देखील वाढतील आणि सोबतच हा जो एक डेव्हलपिंग इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे त्याला देखील याच्यामधनं फायदा होणार आहे। यामध्ये जर आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर साधारणपणे 2 करोड किलोग्राम इतका कार्बन डायऑक्साईड हा प्रत्येक वर्षी आपण वाचवू शकू, जो की 8 लाख झाडे दरवर्षी लावण्याच्या बरोबर किंवा त्या झाडांना जगवण्याच्या इतका असतो। याशिवाय आपण जर एवढीच मालवाहतूक किंवा एवढ्याच प्रवाशांची वाहतूक जर डिझेलद्वारे केली तर साधारण 41 लाख लिटर डिझेल याला लागू शकतं, म्हणजे तेच देखील डिझेल देखील आपण याच्यातनं वाचवतो आहोत। याच्यामुळं साधारण 46 कोटी रुपयाची बचत मालवाहतुकीमध्ये आणि एकंदरच प्रवाशांच्या वाहतुकीमुळे प्रत्येक वर्षात होणार आहे। यामुळे हा जो प्रकल्प आहे हा सर्वच दृष्टिकोनातनं प्रामुख्याने सबर्बनच्या पॅसेंजर्ससाठी प्रवाशांसाठी आणि सोबतच जे लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्या प्रवाशांसाठी देखील सुखकर आणि सोयीचा होणार आहे।